नमस्कार मित्रांनो, मुंबई कोकण स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो तुम्हाला की मी जाणार आहे आपल्या राजस्थानावर जयपूरला जाण्यासाठी थांबलो इथे. बसची वाट बघते. बस आल्यावर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. ट्रॅव्हलिंगमध्ये पुढे बसची वाट बघतो. दाखवतो तुम्हाला जयपूर कसं आहे ते. थोडंफार जास्त नाही, जेवढं जमेल तेवढं मी दाखवतो. त्याला भेटू बस आल्यावर. ही बस आलेली आहे. ही बस 9:30ला सुटेल जयपूरला जाण्यासाठी. तर सकाळी उद्या 7चा टायमिंग दिला आहे. 8चा धरून जायचं आहे. मागच्या ब्लॉगमध्ये सांगत आहेत तसं तुम्हाला. तर भेटू सकाळी जयपूरमध्ये. बघा, ही बस आता आपल्याला जयपूरमध्ये घेऊन जाणार आहे. तर फायनली बसमध्ये बसलो. तर मित्रांनो बघू शकता, इकडे भरपूरच थंडी आहे. आता मी इथे कुठे नाश्त्यासाठी थांबलोय, चहा प्यायला. ते अजून इथून माझा किती 2 तास प्रवास आहे अजून. आता सकाळचे 4:30 वाजले. भरपूर थंडी आहे इकडे. तर बघूया पुढचा प्रवास. झोपलो होतो मस्त, चहाची तलप लागलेली म्हणून चहा घेतो आता थोडी. तर भेटू डायरेक्ट आता जयपूरमध्ये. मस्त झोपतो आता. चला मग. तर मित्रांनो आता झाली सकाळ आहे, भरपूर उजेड पडला आहे. म्हणजे वाजले 10 वाजलेत, तर पण थंडी भरपूर आहे. चहा पिले. आता जातो पुढच्या प्रवासाला. थोडंसं काम आहे, त्या कामासाठी आलो. ते काम पहिलं कंप्लीट करतो, नंतर थोडं लवकर 8पर्यंत काम बघतो. तर भेटू आपण पुढच्या प्रवासामध्ये. जयपूरचे रस्ते बघू शकता तुम्ही किती मस्त आहे. तर आपल्या मुंबई कोकणचे पण आहेतच चांगलेच. राजस्थानच्या वाळवंटात तर नाही झालं भेटलं, पण हे बघा इथं रस्त्यावर वाळू पडलेले दिसते. थोडंसं फिलिंग वाटते की हो राजस्थान म्हणजे आल्यावर म्हटलं जरा वाळू दिसली, म्हटल्यावर वाटलं की हा वाळवंटा आहे वाटतं इथं कुठेतरी. पण बघितलं मी ॲपवर तर इथून अजून 10 तास म्हणजे पाकिस्तानच्या बॉर्डर लगतच आहे ते. जाणं काय शक्य नाही झालं तिकडं आणि होणार पण नाही. कारण काम लवकरात लवकर आटपायचं आहे आणि परत मुंबईला रवाना व्हायचं आहे. बघा वाळू आहे इकडे खूप, एकदम बारीक वाळू आहे इकडे. मित्रांनो कसं माहिती आहे, पुण्यात गेल्यावर थोडं बरं वाटतं. आणि आता या टायमिंगला आता वाजलेत किती 11 वाजलेत. पुण्यात गेल्यावर थंडी नाही लागत आहे. सावलीत गेल्यावर परत थंडी सुरुवात. 11 वाजले तरी पण बघा इकडे थंडीचं वातावरण आहेच. थोडं काम बाकी होतं ते झालं. आता आम्ही चाललोय. आता वाजलेत ॲक्च्युली 5 वाजायला आलेत. रात्रीची गाडी माझी. म्हटलं एवढा वेळ करू का, तर जाऊन येतो थोडा. आपल्या हवा महल म्हणून इथं जवळच आहे, 2-3 किलोमीटरवर आहे. ते जाऊन येतो, थोडा दाखवतो तुम्हाला राजस्थानचा हवा महल. इथून पुढे काहीतरी आपल्या जयपूरची पिंक सिटी आहे ते चालू होते. खूप मोठी बाजारपेठ पण आहे, दुकानं पण भरपूर आहेत. तर बघू आपण आतमध्ये गेल्यावर.
तिथं जाताना एक मस्त सीन दिसला मित्रांनो. हे बघा सर्कस मधलं माकड असं वाटते. बघा मित्रांनो बाजारपेठ, त्याच्या जे दुकान आहे त्याच्या बाहेर बघा मस्त अशी नेमप्लेट दर्शवलेली आहे दुकानदाराच्या नावाची. बघा किती सुंदर वाटते. फायनली पोचलो मित्रांनो हवा मॉलच्या इथे. बघा किती सुंदर आहे, मस्त वाटतं सर्व. यामुळे बहुतेक याला पिंक सिटी असं बोलतात. मग अशा येताना तुम्ही बघितलं असं सर्वकडे पिंक, सर्व बिल्डिंग, पूर्ण बाजारपेठ पण पिंकच आहे. सगळं शकता तुम्ही, मस्त वाटतं आहे हवामान. इथं विचारलं एका माणसाला तर तो बोलला की नाईट आउटला पण खूप चांगलं असतं इथे. खूप मस्त लाईटिंग वगैरे करतात. ही बिल्डिंग दिसते ना मित्रांनो, हे सर्वात जुनं म्युझियम आहे. जायला तर टाईम नाही भेटणार कारण का जायचं लवकर घरी. हे आहे जलमहाल. त्या आतमध्ये एक हे बघा दिसते बघा पाण्यामध्ये एक महाल आहे पाण्यामध्ये, म्हणून बहुतेक याला जलमहाल असं नाव दिलं असेल. मस्त वाटतं आतमध्ये. एकदा आपण जाऊन बघू परत जवळपास. इथून आता पुढे आपण जाऊ आमेर फोर्ट बघायला. बघूया किती सुंदर आहे तो. हा इथे किल्ल्याचा गेट आहे. तर मंडळी आम्ही पोचलो आहे आता आमेर फोर्ट. हा पण एक खूप चांगला किल्ला आहे. आपला कोण राजा मानसिंग यांनी हा किल्ला बांधायला सुरुवात केली ॲक्च्युली. नंतर त्यामध्ये जयसिंग यांनी त्यात सुधारणा केल्या असं बोलतात. मग अशी मी तिथे माहिती वाचली. याच्यामध्ये एक खास सभागृह आहे आणि सार्वजनिक सभागृह पण दाखवलेलं आहे. आणि एक आरशांनी जडलेलं शीश महाल पण आहे. एक म्हणजे आकर्षक ठिकाण आहे. एक खूप छान आहे. आणि इथे आहे ना रात्रीच्या टायमिंगला एक वेगळीच लाईट शो आणि साऊंड शो केला जातो. इथे समोर एक भिंत आहे मोठी किल्ल्याची त्याच्यामध्ये. पण आतमध्ये जाण्याची फी आपल्या इंडियनमध्ये म्हणजे आपल्या भारतीय नागरिकांसाठी 100 रुपये आहे. आणि पर्यटक म्हणजे परदेशी पर्यटक येतात त्यांच्यासाठी 500 रुपयाचं असं आहे. तिथे माहिती दिलेली आहे. तर खूप बघण्यासारखं चांगलं आहे. खूप इथे बघा ते माझ्या पाठीत दिसतोय हा आमेर किल्ला आहे आपल्या राजस्थानमध्ये. बघू शकता तुम्ही किती मस्त पूर्ण असं गोल केलेलं आहे किल्ला.
आपण बसची वाट बघायची, कारण का आपल्याला परत रिटर्न मुंबईला निघायचं रात्री. तरी बसची वाट बघू, बस आली की बसमध्ये बसू. दिवसभर फिरून जरा दमलो, बस आली, बसमध्ये बसलो मस्त की आता म्हटलं थोडा विचार करतो, झोपतो थोडा, सकाळी उठायचं आहे. तर सकाळी 6:30 वाजता बस चहा नाश्त्यासाठी थांबलेली. थोडा नाश्ता केला, परत गेलो बसमध्ये, तर झोपलो. तर मंडळी वाजले आता खूप, रात्रीचे 11:30 वाजलेत. घरी आलो मस्त राजस्थान फिरून, जयपूरवरून 10:30 वाजले. आता कपडे वगैरे चेंज केले, आता पब्लिकला बोलू आपल्या मंडळीला. घरी आलो मस्त जेवणार, आता झोपणार, कारण का उद्या पण संडे आहे. संडेचा थोडा आराम करणार फिरून आल्याबद्दल. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओमध्ये काय आवडलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.